हा बोल ठीक आहे. काय? अरे मी तुझे पैसे पाठवतो, फक्त तू पार्सल पाठव. अरे प्रयास, तुझं गांजाचं पार्सल आलेलं आहे. अरे ठीक आहे, मी तुझे पैसे पाठवतो, तू बरं. फक्त पार्सल पाठव. बरं ठीक आहे. बरं ठीक है. अरे ठीक है, सिर्फ तू माल भेज, बाकी क्या करना है मैं देख लूंगा. अरे यार, हे दिव्या पण ना, किती म्हणावं मी, ती किती वेळची वाट बघत आहे, अजून सुद्धा येण्यास आहे. म्हणतात ना की मुलीची अक्कल त्या घुटण्यात असते, म्हणून हे अगदी खरं आहे. कारण मी या दिव्याला जसं सांगितलं अगदी त्याचप्रमाणे वागते ती. भोळी आहेस दिव्या, एक नंबरची भोळी आहेस. अगं तुझ्या ह्याच भोळ्यापणाचा फायदा मी चांगल्याच पद्धतीने घेणार आहे. अगं तुला आपल्या मनोरंजनाची एक फक्त खेळवणी बनवणार आहे दिव्या, खेळवणी. अगं दिव्या, तुझ्या सौंदर्याचा फायदा घेऊन जर तुझी जिंदगी बर्बाद नाही केली ना, तर नाव सांगणार नाही प्रयास म्हणून. प्रयास म्हणजे ज्ञानाचा सागर, कूटनीतीचा महासागर. अरे हाय प्रयास. अरे हाय दिव्या. काय रे, मला सांग, तू मला एवढा अर्जंटली कशाला बोलवलास? अगं दिव्या, तू एकदम मुद्द्याच बोललीस दिव्या, अगदी मुद्द्याच्या. काय, मी मुद्द्याचं बोलली? अगं होय दिव्या, तू अगदी मुद्द्याच बोललीस. अरे पण मला सांग, तुला काय म्हणायचं आहे ते मला कळलं की नाही? बघ, मला स्पष्ट सांग, तू काय बोलायचं आहे ते. अगं दिव्या, तू माझ्यावरती खरंच प्रेम करतोस का ग? होय प्रयास, मी खरंच तुझ्यावर प्रेम करते. आणि हे बघ, तुझ्या प्रेमासाठी ना मी काहीही करायसाठी तयार आहे. काय दिव्या, तू माझ्या प्रेमासाठी काही पण करायला तयार आहेस? होय प्रयास, मी तुझ्या प्रेमासाठी ना काहीही करायसाठी तयार आहे. मग ठीक आहे दिव्या, तुला माझ्यासाठी एक गेम खेळावं लागेल. गेम? काय, हा कसला गेम आहे? गेम एकदम साधा आणि सोपा आहे दिव्या. अरे मला 100% खात्री आहे की तू ती गेम नक्की खेळशील म्हणून. अरे अरे पण हा कसला गेम खेळायला पाहिजे म्हणतेस तू? मला कळायला पाहिजे की नाही? अगं दिव्या, जो या बागेमध्ये मुलगा येऊन अभ्यास करतो ना, तुला त्याला फक्त पटवायचं आहे आणि त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं आहे. प्रयास, हे काय बोलतायस तू? रिलॅक्स दिव्या, रिलॅक्स. हे बघ प्रयास, हे तुझे असले धंदे ना मला अजिबात आवडत नाही. आणि बघ, मी कुणालाही फसवणार नाही. वेडी आहेस ग दिव्या, एक नंबरची वेडी आहेस. अगं तू फक्त त्याला पटवायचं, पुढे काय करायचंय ते मी बघते. पण मला सांग प्रयास, त्याला पटवायचं पण काय? अगं दिव्या, खूप मोठा राज आहे. हे बघ प्रयास, मला ना तू एकदाच नेमकं काय करायचं आहे ना ते मला सांगा. अगं दिव्या, त्या लोकांनी माझ्या गावाकडची ना सगळी शेती डावपेचाने हडपली आहे. शेती मला फक्त परत मिळवायची आहे. मग तू माझ्यासाठी एवढं काम करू शकशील ना दिव्या? म्हणजे तो तुझ्या काकाचा मुलगा आहे का? हो दिव्या, तो माझ्या काकाचाच मुलगा आहे. फक्त मला माझी शेती परत मिळवायची आहे दिव्या. अगं दिव्या,
तू माझी एवढीशी मदत करशील ना? ठीक आहे, मी करेन तुझी मदत, पण मला सांग त्यासाठी मला करायचं काय आहे? अगं दिव्या, त्याची ह्या बागेमध्ये येण्याची वेळ झाली आहे. तू माझ्या बरोबर चल. पुढे काय करायचं आहे ना, मी तुला सगळं काही समजून सांगतो. चल दिव्या. हॅलो. हा बाबा, बोला ना बाबा. हा बोल बेटा, तू कसा आहेस? बाबा मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात? अरे आम्ही एकदम मस्त. पण विशाल, तुझा अभ्यास वगैरे ठीक आहे ना? बाबा तुम्ही माझ्या अभ्यासाविषयी काही काळजी करू नका. माझा अभ्यास एकदम व्यवस्थित चालू आहे बाबा. मला सांगा बाबा, आई कशी आहे? अरे तुझी आई एकदम व्यवस्थित आहे, ठीक आहे. अरे नेहमी तुझीच काळजी करत असते. घे रे बाबा, घे तुझ्या आईशी बोलून घे. हो द्या बाबा. कसा आहेस बाळा? आई मी ठीक आहे, तू कशी आहेस आई? तुझी तब्येत वगैरे ठीक आहे ना आई? हो हो, तू माझी काही काळजी करू नको, मी एकदम ठीक आहे. स्वतःची काळजी घे हा, काही उलट खायचं नाही. हो आई, तू माझी काही आणि काळजी नीट अभ्यास कर. अगं होय आई. चांगलं शिकून तुला मोठं व्हायचं आहे, समजलं? हो. अगं तू अजिबात काळजी करू नकोस. अगं मी अगदी व्यवस्थित आहे आणि माझे अभ्यास सुद्धा अगदी व्यवस्थित चालू आहे. बाळा, अरे पैसे वगैरे आहेत की नाही? बाबा आहेत माझ्याकडे, आणि मला लागली तर मी तुम्हाला कॉल करून कळवेन. तुम्ही काही काळजी करू नका. बरं बाबा, ठेवतोय मी. बरं ठीक आहे. ठीक आहे बाबा. खरंच माझे आई बाबा किती छान आहेत. साक्षात माझ्यासाठी देवच आहेत. आणि असे देव माणूस मला आजन्मी मिळोत, मी हे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. सोड मला. अरे अरे नालायका, सोड तिला. अरे अशा तरुण मुलीचे छळ करायला तुला लाज वाटत नाही का रे? दीड दमडीच्या, तू माझ्या भानगडीत पळायचं नाही. नाहीतर काय? हा काय करशील रे तू? अबे साले, तू मुझसे जुबान लड़ाता है, बहुत महंगा पड़ेगा तुझे. क्या महंगा पडेगा रे? हा क्या महंगा पडेगा? अरे तुझ्यात जर एवढाच दम असेल ना, चल होऊन जाऊ दे 1 by 1. अबे हा मला 1 by 1 म्हणतो. बे हराम खोरा, एवढीच ताकद वाढली का बे तुझी? अरे माझी ताकद नाही, तू फक्त मुलीचा हात सोड आणि इथून चालता बंद. अबे नाही सोडणार. तुला काय करायचंय? मला वाचवा, मला वाचवा या सैतानापासून. अरे तुझी एवढीच ताकद वाढली असेल ना, तर होऊन जाऊ दे 1 by 1. अबे हा मला चॅलेंज करतो है. साला साला मुझे बता रहा था. अरे तुझ्यासारखे भुकणारे कुत्रे तर मी खूप बघितलो रे. आणि मला सांगतोय बघून घेईन म्हणून. अरे निक साल्या, तुझ्यासारखे तर खूप बघितलो रे. थँक्यू मला वाचवल्याबद्दल. आजच्या ठिकाणी जर तुम्ही नसता ना, तर माझी आबरू गेली असती आज. अगं हे तर माझे कर्तव्य होतं. आणि काय ग, ह्या अशा गल्लीतील भुकणाऱ्या कुत्र्यांना तू घाबरतोयस? अगं ज्याप्रमाणे झाशीची राणी स्वतःचे रक्षण स्वतः करायची, शत्रूशी लढून
स्वतःचे रक्षण स्वतः करायची. अगं तसेच तुला सुद्धा स्वतःचं रक्षण करायला हवंय. अगं वेळ आली तर दुर्गा मातेचे रूप धारण कर. अगं वेळ आली तर काली मातेचे रूप धारण कर. पण अशा कुत्र्यांना घाबरायचं नाही. अगं असे गल्लीतील भुंकणारे कुत्रे कित्येक येतील आणि कित्येक जातील, परंतु स्वतःचं रक्षण स्वतः करायला शिक. होय, आजपासून ना मी स्वतःचं रक्षण स्वतःच करीन. पण मला सांगा, मी तुला इथं रोज बघते, तू रोज या बागेमध्ये अभ्यास करत असतो. अगं होय. अगं मला अशा मोकळ्या वातावरणामध्ये अभ्यास करायला खूप आवडतोय. आणि इथं एकदम मोकळं वातावरण असतंय, म्हणून मला या बागेमध्ये रोज अभ्यास करायला आवडतोय. मला सांगा, एक विचारू काय मी तुम्हाला? तुम्हाला काही गर्लफ्रेंड वगैरे आहे का? अगं इथं मी गर्लफ्रेंड बनवायला नाही तर अभ्यास करायला आलोय आणि शिक्षण घ्यायला आलोय. आणि तुला काय करायचंय ग? मला काय करायचंय म्हणजे खरं तर मला तू खूप आवडतेस. काय? अगं तू वेडी आहे का ग? काहीतरीच काय बोलतोयस? हो विशाल, मला ना तू खूप आवडतेस. अरे बापरे, तुला माझे नाव सुद्धा माहिती आहे? तुझं नाव मी तुझ्या पुस्तकात बघितलं. अच्छा, आता माझे नाव तर तुला माहिती आहे, पण मला तुझं नाव सांगशील काय? दिव्या. माझं नाव दिव्या. अगं वा, अगं खूप छान नाव आहे ग तुझं. अगं दिसायला जितकी छान आहेस ना, तितकं तुझं नाव सुद्धा छान आहे. बरं तू आता निघ इथून, मला अभ्यास करायचा आहे. विशाल, अरे मी तुझ्यासाठी रोज या बागेमध्ये चक्रा टाकते आणि तू मला आता इथून निघ म्हणतोस? विशाल, खरंच सांगते, आणि तू मला खूप आवडते. मी तुझ्यावर प्रेम करते. खरंच सांगते विशाल, आय लव्ह यू. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू दिव्या. अगं खरं तर मी तुला सुद्धा या बागेमध्ये खूप दिवसाचं बघत असायचं. अगं जेव्हापासून मी तुला बघितलोय ना, अगं तेव्हापासून मी वेडा झालोय. आणि त्या दिवसापासून मी तुला आपली बनवायचा प्रयत्न केलोय. अगं ज्याप्रमाणे तू मला आवडतस ना, तेव्हापासून मी तुला सुद्धा खूप पसंत करतोय. खरंच? आणि तेव्हापासून मला असं वाटतंय नाही.